हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरु जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. शेवटचा अध्याय. डॉक्टर हे गरिबांचे स्वाभाविक वकीलच असतात. रुडॉल्फ वर्चाव. मी आधीच माझं परतीचं तिकीट 2दा रद्द केलं होतं. आता मात्र मी माझं इथलं वास्तव्य आणखी लांबवू शकत नव्हते. माझा नवरा महाराष्ट्रातल्या एका वैद्यकीय महाविद्यालयात कामावर रुजू झाला होता. त्याच्याकडे जाणं मला भाग होतं. पण चंपारणमधलं काम अजून संपलेलं नव्हतं. मला अजून थोडा काळ इथे राहायची खूप इच्छा होती. पण माझं मन दोन्हीकडे ओढ घेत होतं आणि या भावनिक द्वंद्वामुळे मी अस्वस्थ झाले होते. माझ्या जाण्याच्या 2 दिवस आधी डी.एम. सरांनी मोठ्या दिलदारपणे माझ्यासाठी जेवणाचं आयोजन केलं होतं. सरकारी अधिकाऱ्यांचा माझा जो अनुभव होता, त्याच्या डी.एम. सर आणि त्यांचा प्रशिक्षणार्थी आय-ए-एस अधिकारी अगदी उलट होते. ते इतकं झपाटून काम करायचे की त्यांनी आमच्या स्वयंसेवी संस्थेच्या लोकांनाही कामाच्या तासांच्या बाबतीत आणि कामाच्या उत्पादकतेच्या बाबतीत मागे टाकलं होतं. आपण मनातल्या कटुतेमुळे असं गृहीतच का धरून चालतो की सरकारी व्यवस्थेत असताना काहीच चांगलं काम करणं शक्य नसतं? जर प्रामाणिकपणे आणि बांधिलकीने काम करणारे लोक सरकारी व्यवस्थेत काम करायला तयार झाले, तर किती चांगल्या प्रकारे बदल घडून येऊ शकतात, हे मी गेल्या काही आठवड्यात माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होते. जेवताना डी.एम. सर म्हणाले, "डॉक्टर तरु, तुमच्या वयाचे फारसे डॉक्टर्स तुमच्यासारखं काम करायचा विचार करत नाहीत." "सर, ग्रामीण भागातल्या आयांकरता काम करायचं असं माझं स्वप्नच होतं. आणि मी काही असा विचार करणारी एकटीच नाही आहे. माझ्याप्रमाणे नुकतेच पासआउट झालेले माझे कितीतरी डॉक्टर मित्रमैत्रिणी माझ्यासारखेच ग्रामीण भागात काम करतायत. काही जण छत्तीसगडमधल्या दुर्गम अशा गनियारीमध्ये जनस्वास्थ्य सहयोग या ठिकाणी आहेत. काही जण ओडिशातल्या कालाहंडी या आदिवासी भागात आहेत. तर काही जण गडचिरोलीत काम करतायत. त्यामुळे मी एकटीच आहे असं काही मला वाटत नाही. आमचा एक छान गट बनलाय आणि एकमेकांच्या कामात आम्ही मदतही करतो." हे बोलता बोलता माझ्या लक्षात आलं की खरोखरच महाराष्ट्रातून भारतातल्या कितीतरी मागास भागांमध्ये बरेच तरुण डॉक्टर सेवा करायला जातात. जेव्हा जेव्हा भारतात कुठेही नैसर्गिक आपत्ती येते आणि मदतीसाठी आवाहन केलं जातं, तेव्हा सगळ्यात जास्त स्वयंसेवक डॉक्टर्स हे महाराष्ट्रातून येतात, असं डॉक्टर रविकांत नेहमी म्हणायचे. म्हणूनच ते म्हणत, महाराष्ट्र हे खरंच महाराष्ट्र आहे. यामागचं कारण काय असावं याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव असे संत आणि महात्मा फुले, सावित्रीबाई फुले असे समाजसुधारक हे महाराष्ट्रातलेच होते. कदाचित त्यांची शिकवण अजूनही इथल्या लोकांच्या सामाजिक भानात मुरलेली असावी. डॉक्टर रवींद्र कोल्हे, डॉक्टर रजनीकांत आरोळे, डॉक्टर प्रकाश आमटे अशा अनेक डॉक्टरांनी ग्रामीण आदिवासी भागांमध्ये आरोग्यसेवा प्रकल्प सुरू केले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे जो काही चांगला बदल झालेला आहे, त्यामुळे नवीन तरुण डॉक्टरांना खूप प्रेरणा मिळते. त्याचबरोबर महाराष्ट्रात तरुणांच्या अनेक चळवळीसुद्धा होत असतात, ज्यामुळे तरुण पिढीला भारतातल्या मागास भागांमधलं वास्तव समजून त्याविषयी जागृती आणि संवेदनशीलता निर्माण होते. डॉक्टर अभय बंग यांच्या सर्चने निर्माण नावाचा तरुणांना मार्गदर्शन देणारा जो कॅम्प काढला आहे. तसंच औरंगाबादच्या हेडगेवार हॉस्पिटलने सेवांकुर नावाची तरुणांची चळवळ उभारली आहे. त्या अंतर्गत हजारो तरुणांनी गरजू भागांमध्ये जाऊन काम केलं आहे. मीही अशाच तरुणांच्या चळवळीचं अपत्य आहे. डॉक्टर अभय बंग यांनी मला कायमच प्रेरित केलं आहे. डॉक्टर अश्विनीकुमार तुपकरींना मी सेवांकुरच्या कॅम्पमध्ये भेटले आणि ते तर माझे आवडते मार्गदर्शक बनले. मी बिहारला गेले याचं श्रेय त्यांनाच जातं. अशा जागृत राज्याचा मी एक भाग आहे या विचाराने मला अभिमानही वाटतो आणि मी नशीबवान आहे असंही वाटतं. डी.एम. सरांच्या या जेवणाच्या निमित्ताची संधी साधून त्यांच्याप्रती मला वाटणारं ऋण व्यक्त करावं असं मी ठरवलं. मी त्यांना म्हणाले, "सर, तुम्ही आलात त्याच्या आधी मी फार झगडत होते.
तुमच्या आगमनानंतर मात्र सगळं कसं सुरळीत झालं. माझ्यासारख्या अननुभवी व्यक्तीवर तुम्ही इतका विश्वास टाकलात त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे. माझ्या डोक्यात असलेल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवायला तुम्ही मला संधी आणि एक मंच दिलात. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या प्रयत्नांना फळ आलं आणि मला खूप खूप समाधान मिळालं. पण सर, माझ्या मनात एक खंत आहे. मी इथल्या डॉक्टरांना काही बदलू शकले नाही. खरं तर त्यांच्या प्रशिक्षणाकरताच मी मुळात इथे आले होते. सरकारी रुग्णालयातले डॉक्टर्स प्रामाणिकपणे काम करत नाहीत ही समस्या फार गंभीर आहे सर. त्याकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. काही वेळ विचार करून DM सर म्हणाले, तुम्ही जाण्यापूर्वी आपण आणखी एकदा प्रयत्न करून पाहूया. उद्या सकाळी या. आपण 4ही लेडी डॉक्टर्ससोबत मीटिंग घेऊया. त्यांना प्रेरणा देता येते का ते पाहू. डॉक्टर्स आपल्या वर्तनावर विचार करून स्वतःचं मूल्यमापन कसं करतील याचा विचार मग त्या रात्री मी आणि गीतिका करत होतो. डॉक्टरांच्या बांधिलकीमध्ये बदल घडणं ही जिल्हा रुग्णालयात होणाऱ्या बदलांपैकी सर्वात महत्त्वाची बाब होती. विनंती करून, घासाघीस करून, धमकीवजा सूचना देऊन काहीही फायदा झाला नव्हता. धराव नेहमी म्हणायचा की जेव्हा इतर कोणत्याच गोष्टीचा उपयोग होत नाही तेव्हा प्रामाणिकपणे, आदर राखून आपली खरीखुरी प्रतिक्रिया द्यायची. त्यानेच झाला तर फायदा होतो. मी आता याचा अवलंब करायचं ठरवलं. त्यानुसार मी माझी खेळी तयार केली. DM सर, त्यांचा प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी, CS, DS, HM, लेडी डॉक्टर्स, गीतिका आणि मी असे सगळे DM सरांच्या कार्यालयात गोळा झालो. जिल्हा रुग्णालयाच्या सद्य परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं? सुधारणा झाली आहे का? DM सरांनी DS आणि CSचं मत विचारलं. हो हो, पायाभूत सुविधा तर नक्कीच खूप सुधारल्या आहेत. CS आणि DS आत्मविश्वासाने म्हणाले. डॉक्टरांचं काय? ते रुग्णांना तपासतायत का? रोजच्या रोज फेरीला येत आहेत का? सरांनी विचारलं. हो हो, सगळं काही ठरवल्याप्रमाणे शिस्तशीर चालू आहे. CS उत्तरले. तुला काय वाटतं? सरांनी आपल्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकाऱ्याला विचारलं. नाही सर, अजूनही फेरीला कोणी येत नाहीये, तो उत्तरला. 2 परस्पर विरोधी उत्तरं मिळाली होती. आता सर माझ्याकडे वळले. डॉक्टर तरू, तुम्हाला काय वाटतं? सर, पायाभूत सुविधांमध्ये भरपूर सुधारणा झाली आहे. यात काहीच शंका नाही. पण सर, तो तर फक्त बाह्यांगी बदल आहे. रुग्णालयातल्या प्रसूती कक्षाचा आत्मा म्हणजे रुग्णांची काळजी. पण अजूनही LOCs आयांना तपासत नसल्यामुळे त्या बाबतीत सुधारणा नाहीये. परिचारिका आता जास्त कुशल झाल्या असल्या तरी त्यांच्या कामावर देखरेख करायला कोणीच नाहीये आणि इथली सिझेरियनची संख्याही अजिबात वाढलेली नाहीये. यावर सगळ्या डॉक्टर्स एकदम विरोध करायला लागल्या. मला माहीत होतं की मला माझं म्हणणं पुराव्यानिशीच सिद्ध करावं लागेल. सर, जर तुमची परवानगी असेल तर मला या सगळ्या डॉक्टरांना काही प्रश्न विचारायचे आहेत, मी म्हणाले. हो चालेल, सरांनी परवानगी दिली. डॉक्टर्स, प्रसूती कक्षातला इमर्जन्सी ट्रे कुठं ठेवलेला आहे? धक्का बसलेल्या डॉक्टरांपैकी कोणीच उत्तर देऊ शकलं नाही. रुग्णालयातले किती वॉर्मर्स नीट काम करतायत? पुन्हा शांतता. आपल्याकडे किती अंबू बॅग्स आहेत? आत्ता प्रसूती कक्षात ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन उपलब्ध आहे का? मी अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न विचारले. त्यांच्याच प्रसूती कक्षाबद्दल त्या डॉक्टर्स एकाही प्रश्नाचं उत्तर देऊ शकल्या नाहीत. त्यानंतर मी गेल्या 5 महिन्यात किती गरोदर बायकांची सिझेरियन करायला नकार दिला गेला आहे याची तपशीलवार नोंद सादर केली. आता मात्र त्या डॉक्टर्स माझ्यावर फारच संतापल्या होत्या. त्यांनी ठामपणे हे सगळं अमान्य करायचा प्रयत्न केला. क्षणभर मला वाटलं की मी कोर्टातच उभी आहे की काय. पण यावेळी माझ्या हृदयात धडधड होत नव्हती. माझ्या भीतीवर मात मिळवून स्वतःला सावरण्या इतका आत्मविश्वास मला आता मिळाला होता आणि त्याचं मलाच आश्चर्य वाटत होतं.
मॅडम, माझ्या पहिल्या प्रेझेंटेशनमध्येही मी सांगितलं, तसं कोणावरही आरोप ठेवण्याचा माझा उद्देश कधीच नव्हता. हे प्रसंग आणि नोंदी इथं सांगण्यामागचा माझा एकमेव उद्देश हाच आहे, की तुमच्या अनुपस्थितीमुळे किती गरोदर आयांना त्रास सहन करावा लागतोय, ते फक्त तुमच्या निदर्शनास आणून देणं. मी पुन्हा एकदा तुम्हाला कळकळीने आवाहन करते, की प्लीज जिल्हा रुग्णालयाला वेळ द्या. तुमच्या तिथे येण्यावर कितीतरी जणींचा जीव अवलंबून आहे. एकंदरीतच डॉक्टरांच्या प्रतिमेचाही प्रश्न आहे. आता कोणाही पासून काहीही लपून राहिलेलं नव्हतं. डी-एम सर या तपशिलांमुळे खरोखरच खूप चिडले होते. अस्वस्थ झाले होते. त्यांनीही या डॉक्टरांना जिल्हा रुग्णालयाकडे लक्ष पुरवण्यासंबंधी आवाहन केलं. यावेळी डॉक्टरांनी काहीही प्रतिवाद केला नाही. त्या सगळ्या मान खाली घालून शांतपणे ऐकून घेत होत्या. कदाचित आता काहीतरी चांगला बदल होण्याची शक्यता आहे असं अगदी प्रकर्षाने वाटून गेलं. मीटिंग संपली. या डॉक्टर्स कोणत्या दिशेला वळतील हे मला माहीत नव्हतं, पण त्या आयांच्या बाजूला जातील अशी मी मनोमन प्रार्थना केली. शेवटचा तास. माझं सामान भरून बाहेर स्कॉर्पिओ तयार होती. मी म्युझियममधल्या बापूंच्या पुतळ्याकडे पाहत बसून राहिले. चंपारण, गांधी, नीळ सत्याग्रह. मी फक्त हा एक संदर्भ डोक्यात घेऊन इथं आले होते. त्याच्यामुळे मला रोज ऊर्जा मिळत होती. जणू मला त्यामुळेच पोषण मिळत होतं. गेल्या 5 महिन्यात किती किती अनुभव आले होते मला. त्याचा विचार करून माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. पहिल्या आठवड्यात झालेल्या नैराश्यामुळे मी खचून गेले नाही हे बरंच झालं. नाहीतर हे पुढचं सगळं चांगलं घडलंच नसतं. एक दिवस मला इथून निघून जावंसं वाटत होतं आणि आज मला इथे अजून काही काळ राहावं असं मनापासून वाटत होतं. डोळे बंद करून मी काय काय घडलं ते डोळ्यांपुढे आणलं. गांधीजी म्हणायचे, जर आपण निर्धार केला आणि चिकाटीने प्रयत्न करत राहिलो तर मार्ग मिळतातच. यातलं सत्य मला आता जाणवलं. मला हेही कळलं की एखादी व्यवस्था कधी काम करत नसते तर त्यातले लोक काम करत नसतात. त्याचप्रमाणे एखादी व्यवस्था निकामी होत नाही तर त्यातले लोक काम करेनासे झालेले असतात. त्यामुळेच एखादी व्यवस्था सुरळीत काम करायला हवी असेल तर लोकांवर प्रभाव पाडला पाहिजे आणि त्यासाठी कामाच्या ठिकाणचं वातावरण, सुविधा यामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. लोकांना भावनिक आणि तांत्रिक आधार दिला पाहिजे आणि अधिकार आणि नियमांचा योग्य रीतीने वापर केला पाहिजे. मी इथे पहिल्यांदा आले तेव्हा परिस्थिती भयंकर होती आणि आता मी परत जाताना बरंच आशादायी चित्र निर्माण झालं होतं. इथे काहीही केलं, कितीही प्रयत्न केले तरी बदल घडणार नाही असं सुरुवातीला वाटत होतं. पण काही महिन्यांमध्येच रुग्णालयाचं संपूर्ण रूपच पालटलं होतं. अर्थात अजून बरंच काही करायचं बाकी होतं आणि त्यासाठी मी तिथे नसणार याचं मला दुःख होत होतं. पण जे अजून करायचं बाकी होतं त्याचा विचार करून जे चांगलं घडलं होतं त्याला ग्रहण लावायला नको असं मी ठरवलं. माझ्या समोरच्या संग्रहालयामधलं निळीचं झाड जणू 1917 सालच्या सत्याग्रहाचा धडाच मला देत होतं. प्रचंड विरोध असतानाही चिकाटीने काम केलं तर यश मिळतंच असंच जणू ते मला सांगत होतं. आज जवळपास 1 शतकानंतरचा आमचा हा लहानसा सत्याग्रहच तर होता. 100 वर्षांपूर्वी ब्रिटिशांविरोधात सत्याग्रहात उतरलेले लोक याच भूमीवर एकत्र चालले होते आणि जणू आमचं आणि त्यांचं आज भावैक्य झालं होतं. मॅडम चला, निघायची वेळ झाली. रणजित मला बोलवायला आला. स्कॉर्पिओत बसल्यावर मी डोळे मिटले आणि माझ्या डोळ्यातलं पाणी गालांवरून खाली ओघळलं. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला बापू. धन्यवाद.